घरच्यांना पण ट्रिप पकडू केली आम्ही. काय तर तुला थर्ड आणि आज आलोय सईच्या घरी न्यू हाऊस. चला सिया उघडेल. ही पहिल्यांदा बघणार आहे माझं घर. नाही अगं खालून बघितलेलं आहे. खालून बघितलंय एकदा. मस्त आहे घर तिचं, मला पण आवडलं. ही आपल्या हॉलची मेन बाल्कनी खूप मस्त आहे. मी तिला बोलले इथं गार्डन करून चिल करायचं आपण इथं. दिस इज व्ह्यू. सो या आम्ही नेक्स्ट मस्त आहे. साईड फक्त थोडं लांब आहे, ती लांब आहे आमच्यापासून. पण काय नाही, ती जास्त करून शनिवारच थांबणार आहे. जाऊया साईड माझी इकडे जाऊया. आणि पेंट करते ना पेंट. बापरे हिला तर प्रायव्हेट बाल्कनी पण दिली आहे. ऐक ना टर्न कैसे टर्न कर सकते काहीच. मला वाटतं सगळं दाखवू आम्ही. रेनोव्हेशन नंतर तर दाखवायचं कसं. बिफोर आफ्टर करतोय वाटतं. ही आहे माझी बाल्कनी. मग अशी आपण हॉलमध्ये होतो. हे पंजाब सारखं मी वाटतं. सईला रात्री झोप झाली की गार्डन मध्ये येऊन बसणार, तसे रडके. हा एकदम डिप्रेशन मध्ये जाणार. विचार करणार उडी मारू का नको, मग परत गपचूप झोपणार. लावली आहे ना. या आता मम्मी बाबांच्या रूम मध्ये जाऊया. का त्यांना मला ते बोलले की त्यांना ही रूम पाहिजे. तूच काहीतरी बोलली असणार. मस्त आहे. मला सांगते मला बाल्कनीच नाही. मी घ्या ती रूम साईडला जाईल. मी ते ना साईडला तू इथे आम्ही तिकडे जातो. तिला काय करायचं बाल्कनी. आत्ता म्हणली डिप्रेशन मध्ये गाडी उद्या नाही चालली लग्न करून गेली तर. स्त्रियांनी आज जायचं दादांना विचारलंय पाल बिल नाहीये ना. ऑब्विसली पाल असल्यावर नो एंट्री. इथे सिया मला खायला बनवून देणारी आली. अच्छा ठीक आहे. सो आता आम्ही गार्डन बघतोय. खूप छान आहे. डॉग्स वगैरे खेळायला जारी जाऊन बसेल. रोज एक आउटफिट टाकून एक रील रोज होईल तिची. इकडे येणार कोण आहे पण रील तुझी इथे आहेत का असे? नाही आता बोलवणार आम्ही तुम्हाला. या रील्स काढायचे या. मस्त आहे एकदम कूल असं. आपण एकदा करूया नाईट आउट. रिनोव्हेशन करायचं नाही घरच्यांसोबत. कशाला? हा 444. अरे मम्मी पण 333 1111 युनिव्हर्सल ते साईन. जास्ती अटॅच झाले जेवढं आपण जनरेशन. ती खूप फॉलो करते माझ्या मम्मीला. मला अशी जोरात आवाज देते सिया फोन मला डायरेक्ट रात्री फोन होतो सरी 11 होणार आहे. म्हणलं ओके भाई ठीक आहे थांबा. पण आवडतं मला. हां खरंच इट्स नाईस. अशी बाईक घेऊन दे सिया पटकन. छान अरे लगेच. चला आता तिकडेच चाललोय आम्ही. सिया आता घेऊन आम्ही देते. चाललोय जरा दुसरीकडे. येस कारण मेन पॉईंट आम्ही घर बघायला ट्रेडिशनल का घातलंय. हा हा तुम्हाला प्रश्न. एक मिनिट ऊन येत असेल. आम्ही ट्रेडिशनल का घातलंय घर बघण्यासाठी. बट एक ट्विस्ट आहे. आम्ही चाललोय ते तिकडे गेल्यावरच दाखवू. येस डायरेक्ट लोकेशन तुम्हाला दाखवतो. या आणि अनएक्सपेक्टेड ट्रिप किंवा लोकेशन अनएक्सपेक्टेड होतं. हा हे
तर कुठे ते पण वर केल्यावर सांगायचंय. अजून नाही लोकेशन रिव्हील कर. ओ माय गॉड, लोकेशन मागे बघ, बॅकग्राऊंड. नेचर इज नेचर. आणि हे नाही पुढचं चला सूट होते नाही. म्हणजे तुम्हाला असं लगेच वाटेल की गाईस तुम्ही आम्ही जेजुरीला आलो. जेजुरी आम्ही आता अर्धा चढलोय तरी आम्ही इव्हनिंगला आलोय म्हणून जरा थंड थंड आहे मध्ये. हे अजून आमच्या घरचे मागे दिसतच नाहीयेत मला अजून येतच नाहीयेत. आमचा ब्रेक होतो त्यांच्या नादात. अजून आहे बहुतेक वर भरपूर. एनी गेसेस लोकेशन कळतंय माझं एक पडलं काय झालं आहे. थकला का तू आहे सापडलं आहे. काही कळतंय का काय? कळतंय नको. ओके नको. कळतंय बोर्ड हा बोर्ड जाऊ इझी आहे तसं लगेच कळेल तुम्हाला. नाही भाई जॉर्ज कॅमेरा बंद करून करतो. बाय. आउटफिटिंग बोलू शकतो. लोक पण आपल्याला बोलतात. बोलत असतील. बोलतातच बॅकला. इसलिए वो पीछे. सो आम्ही पोचलो फायनली. बघा गाईस. ओ कॅमेरा. आमचं फोटो सेशन वगैरे सगळं झालं. मस्त आले दर्शन पण खूप मस्त आणि पटकन झालं. पटकन झालं आणि असं वाटत होतं की गर्दी वगैरे आहे एवढी, पण एवढं वर नाही असते युजली खूप गर्दी असते. कुत्र होतं. आणि हे पण मस्त आहे यार. मोबाईल सापडला असून OnePlus कंपनीचा मोबाईल सापडला लाइटिंग प्रॉब्लेम. लाईट मॅटर्स. ओ कोणतरी मोबाईल सापडलाय. आमचा OnePlus आयफोन नसेल तर ठीक आहे. आमचं नाही बाय. आमचं नव्हतं. आणि इथे ना इव्हनिंगलाच आहे आम्हाला तरी वाटते काहीच, कारण का मस्त सनसेट पण असतो आणि पटकन दर्शन होतं. आणि चढताना उन्हाचा एवढं पण त्रास नाही. होणार नाही ज्यांना. हे खूप आवडलंय मला. आणि बहुतेक तिथे आत जाऊ शकतो आपण. आत जाऊ शकतो बहुतेक, पण ते आता संध्याकाळ झाल्यामुळे बंद झालं. काकू बोलत ती काकू. ते लोक तेच ना, ते चालू होतं ते पैसे देऊन, पण आता बंद झालं. कोण आहे? कोण नाही. आम्हीच या का तुम्ही पण. इकडे असे या. आणि कसं झालं तुमचं दर्शन? सुंदर एकदम एवढं जवळ. अँगल इश्यूज. दुसरी क्युडी तिकडे. 2 क्युडीज बघा गाईज. काकू तुमचं दर्शन कसं झालं? छान झालं. खूप छान वाटलं. छान झालं. आणि ठीक आहे. सॉरी. आमचा डिनरचा प्लॅन आहे, पण थोडीशी संध्याकाळची भूक लागली आहे म्हणून ताई आता शॉपिंग करणार आहे. तुम्हाला दाखवते असते पिंक टू शॉप. पिंक मोठी जी हॅट तुम्ही बघितली काहीच आत्ता ती तिचाही घेणार आहे. मी घेणार आहे बोलती. येस. कुठं जाऊ आणि घालून? शनिवारात घालून फिरायची. परी हूँ मैं मुझे न छूना. बाई किती डेंजर आहे. मी विदाऊट एक इयरिंग पण पण मला फॅशन आज खरं फॅशन आहे आजकाल. एकच इयरिंग घालायची. त्याचं एवढं मोठं लागतं ते. काय लागतं? इयरिंग्स. या इयरिंग्स. असं ना रेग्युलरली कुठेतरी गेलो ना 1-2 महिन्यांनी. आता हा आमचा प्लॅन नव्हता सिरियसली. आमच्या घरच्यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं
तुम्हाला वाटेल आम्ही सारखंच काहीतरी घरच्यांच्या मागे लागून करतो, पण नाही. एक्झॅक्टली घरचे पण तेवढेच झालेत आता. त्यांना असं आहे की ह्यांना तर आवडतं फिरायला, आता काहीतरी इनिशिएटिव्ह दाखवूया. लेट्स हो. घरच्यांना पण ट्रिप पकडू करूया. कृष्णेश्वर पण लवकरच जाऊ. दोन मॅनिफेस्टिंग बस, बाकी काही नाही. तसं तर बरेच मॅनिफेस्टेशन चाललंय आमचं बसल्या बसल्या. जे येईल नशिबात पहिलं ते करायचं. भूक लगी है, खाना देण्याला आलोय आम्ही काही. अब खाएंगे. स्टार्टर खाऊन झालं, पापड. लेट रिअलाइज झालं मला. अरे ब्लॉग ब्लॉग करायचा होता. जरा खायच्या म्हणून एवढं काय नाही बोलणार. फोटो दाखवायचा. एकविराचे काय झालं दाखव. एक विराज देवीचे बाबांना नाही विचारत दर्शन कसं झालं. चांगलं झालं. मी आमच्या ब्लॉग मध्ये नाही विचारलं तुम्हाला.